नमस्कार रसिक हो, माझं नाव योगेश जाधव. ऑल इज वेल 27 जूनला प्रदर्शित होते. या चित्रपटामध्ये दिग्दर्शक आहे प्रियदर्शन जाधव. लिखित वाणीश्री फिल्म प्रोडक्शनची निर्मिती आहे. अमोद भुचंडीकर, वाणीश्रीताई, मल्लप्पा, विनायक पट्टणवार सर या सगळ्यांची निर्मिती आहे. संजय ढुबे हे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहेत. मेघराज भोसले आमचे मार्गदर्शक आहेत. आणि त्या बरोबरीनं यातले सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कलाकार साई शंकर सर असतील, प्रियदर्शन जाधव असतील, अभिनय बेर्डे असतील, रोहित हळदीकर असतील, अमैरा गोस्वामी असतील किंवा आमच्या नक्षत्र मेडेकर आणि सायली फाटक, अजय जाधव, अभिजित चव्हाण अशी तुफान कास्टिंग आहे या फिल्मला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फिल्म तुम्हाला कायम एंटरटेन करण्याची ग्वाही देतं. स्टार्ट टू एंड सिनेमा एंटरटेनर आहे. सिनेमा तुम्हाला कायम हसवत ठेवतो आणि तुम्हाला एक जाणीव करून देतो की 150-200 रुपये आपण जेव्हा खर्च करतो तेव्हा आमचा पूर्ण अधिकार असतो प्रेक्षक म्हणून की आम्हाला करमणूक मिळायला हवी. सो आत्ता तरी आमचा थॉट तोच आहे. आणि 3 तरुण एका ध्येयाने किंवा एका विषयाने, एका अँबिशननं एका मोठ्या शहरात येतात आणि एका अडचणीत किंवा पेच प्रसंगामध्ये ते अडकतात आणि त्याच्या मधनं त्यांना बाहेर पडण्यासाठी काय काय द्रावडी प्राणायाम करायला लागतात. हाच तो सगळा भाग आहे. आणि ज्या घरात ते राहतात त्याचे मालक माधव वजे, स्वर्गीय माधव वजे काकांचा शेवटचा चित्रपट होता. तर ही सगळी भट्टी फार छान जमून आलेली आहे. स्क्रिप्टवरती काम करताना असेल किंवा शूट करताना असेल, सगळ्या टीम बरोबर काम करताना ती मजा आहे जी तुम्हाला पडद्यावरती दिसेल. आणि मला असं वाटतं की क्लीन नीट कॉमेडी, फॅमिली बेस्ड कॉमेडी, फॅमकॉम ज्याला म्हणतो आपण, किंवा सिटकॉम म्हणून सिच्युएशनल कॉमेडी, याचं ब्लेंड आहे या सिनेमामध्ये. प्रियदर्शन सरांनी तो फार छान पद्धतीने स्क्रिप्टिंगमध्ये सांभाळलेला आहे. अभिनय रोहित, प्रियदर्शन, सायाजी सर, अजय जाधव, अभिजित चव्हाण, अमैरा गोस्वामी किंवा नक्षत्र मेडेकर आणि सायली फाटक या सगळ्यांनी त्यांची कॅरेक्टर्स फार चांगली परफॉर्म केलेली आहे. तेव्हा मला असं वाटतं की फिल्म बघताना तुम्हाला जाणवेल की प्रत्येक कॅरेक्टर त्याच्या जागी फिट बसलेलं आहे. त्यांची केमिस्ट्री खूप चांगली झालेली आहे आणि फिल्मचं क्राफ्टिंग प्रियदर्शन सरांनी खूप चांगलं केलेलं आहे. दिग्दर्शक म्हणून मी योगेश जाधव कुठे कमी पडणार याची काळजी घेतलेली आहे. परंतु एक नक्की की शेवटी मराठी प्रेक्षकांना चांगला कॉन्टेंट, चांगली कॉमेडी आवडते, तर ते देण्याचा आम्ही मनापासून प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे नक्की पहा 27 जूनला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात ऑल इज वेल. सी कॉमेडी ही गोष्ट जी आहे ती प्रेक्षकांच्या कलाने जाणारी असावी असं माझं कायम मत राहिलेलं आहे. म्हणजे माझ्या स्वतःच्या करिअरमध्ये जाऊ दे तर खाऊ सारखी सिल्वर जुबली फिल्म आली होती. मकरंद अनासपुरे होते, प्रताप गंगणेचं स्क्रिप्ट होतं, मेघराज भोसले त्याचे प्रोड्युसर होते. तर खऱ्या अर्थाने सिल्वर जुब झाली, कदाचित ती शेवटची कॉमेडी फिल्म होती. परंतु या स्क्रिप्टच्या बाबतीत मी असं म्हणेन, या फिल्मच्या बाबतीत मी असं म्हणेन की बऱ्याच दिवसांनी तुम्हाला जशी कॉमेडी हवी होती आणि तुम्हाला खळखळून हसवायला लावेल आणि कुठल्याही प्रकारचे अननेसेसरी डबल मिनिंग डायलॉग्स किंवा काहीतरी वात्रटपणा केलेला आहे, चावटपणा केलेला आहे असं न करता सुद्धा एक खळखळून हसवणारी कॉमेडी करता येते हे दाखवणारा हा सिनेमा आहे. त्यासाठी प्रियदर्शन सर, प्रोड्युसर्स, ऍक्टर्स सगळ्यांचा मी ऋणी आहे. तर की इतकी चांगली आणि फॅमिली कॉमेडी मला करता आली हे त्यातलं खरं होतं आहे. प्रेक्षकांना मी तीच कमिटमेंट करतो आहे की 2 तास फुल टाइमपास आहे तुमच्यासाठी. आणि तरी सुद्धा त्याच्याबरोबर इमोशनल भावना ज्या आहेत, भावनिक बंध आहेत माणसातले, तेही उलगडत जाणारी ही फॅन्सी गोष्ट आहे की स्वतःचं दुःख विसरून दुसऱ्याच्या अडचणीत त्यांना मदत करणं आणि त्यातनं बाहेर काढण्यासाठी 3 तरुण आजच्या काळात म्हणजे काय पाऊल उचलतात हे सांगणारी ही गोष्ट आहे. त्यामुळे नक्की प्रेक्षकांना आवडली.